सुयश सुयश येत आहेत आणि सलामीची जोडी मैदानात पियुष मात्र वाईड वाईड पहिला चेंडू पियुष आणि रणजित सलामीची जोडी मैदानात त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पियुष बाद होत आहेत चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यष्टी रक्षकाचा पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती धावबादचा मोहरा टिपला जातोय त्या ठिकाणी पियुष त्या ठिकाणी बाद झाले आहेत नवीन फलंदाज स्वतः कर्णधार मागच्या मॅच मध्ये ज्यांनी सामनावीराचा किताब पटकावला होता आयुष चांगले त्या ठिकाणी खेळ दाखवलेत आपल्या संघासाठी साईकला आयुष सुयश सुंदर त्या ठिकाणी कल्पकता दाखवली त्या ठिकाणी आयुष्याने एक धाव येते डिग्लर स्वरूपाची समोरच्या झोनमध्ये हा चेंडू खेळून काढला होता आणि फायनलचा सामना आपण पाहतोय जनता रहिवासी संघ तर दुसऱ्या बाजूला विराज 11 आणखीन एक फिल्डिंग चांगली त्या ठिकाणी मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फिल्डिंग केली होती ती जनता रहिवासी संघ तीन चेंडू आणि 2 आणि या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते या अतिरिक्त स्वरूपाच्या धावेने प्लस 1 अशा 2 धाव मिळते धावसंख्या होते 4 पहिलं षटक या ठिकाणी चालू आहे सुयश यांचं चांगला त्या ठिकाणी फटका आयुष मात्र चांगली फटकेबाजी करतायत स्वतः कर्णधार आहेत आणि आजच्या दिवसभरात त्यांनी चांगला खेळ करून मात्र फायनलमध्ये प्रवेश केला आहे समोरचा संघ सुद्धा तितकाच तुल्यबळ आहे आणि तुल्यबळ संघासमोर आपली कामगिरी मात्र महत्त्वाची मुख्य क्षणी करणं महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्व जाणत आहेत त्या ठिकाणी आयुष सुयश हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत मात्र आयुष सुद्धा चांगले फलंदाज आहेत आपली कल्पकता आणि चाणाक्षी वृत्ती मैदानामध्ये दाखवतात आणि तसाच खेळ करतोयत सुयश गोलंदाज आहेत चांगली फटकेबाजी पहिलं षटक त्या ठिकाणी चालू आहे आणखीन एक चांगला फटका सुंदर फलंदाजी पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात संघाची धावसंख्या होते ती 7 आपल्या संस्थेचे पदाधिकारी शरद पाटील यांनी आपल्या कार्यक्रमाला भेट दिल्याबद्दल त्यांचे सहर्ष आभार 4 धावा त्या ठिकाणी आयुष्यांच्या बॅटमधून आल्या आहेत पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 7 सुंदर त्या ठिकाणी आपल्याला सामना पाहायला मिळतोय अंतिम सामना 3 दिवसामध्येच सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ दर्शवला संघ जेवढे संघ सहभागी झाले होते त्यांचं सहर्ष खूप अभिनंदन या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवला आणि आपला खेळ दाखवला त्याचप्रमाणे सर्व आयोजक कमिटी सर्वच जे संघ सहकारी व पदाधिकारी होते त्यांचाही खूप खूप अभिनंदन खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनाही सुद्धा पुढील वाटचालीसाठी ही स्पर्धा आपल्या सहकार्यामुळे संपन्न झाली स्ट्राईकला रणजित पियुष दोन्ही संघामध्ये पियुष आहेत एका संघामध्ये पियुष जो बाद झालाय रनआउट स्वरूपात तर आता गोलंदाजीसाठी सुद्धा पियुषच आले आहेत सरकार चषक पर्व तिसरा आणि त्या तिसऱ्या पर्वाच्या दुसऱ्या पर्वाच्या मानासाठी अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढत आपल्याला पाहायला मिळते आणखीन एक चांगला चेंडू होता मात्र यष्टीरक्षण थोडंसं त्या ठिकाणी फंबल होत आहे आणि यष्टीरक्षणाचा फायदा मात्र समोरच्या संघाला मिळतोय 22 स्वरूपाची एक धाव मिळते धावसंख्या 9 झाली आहे दोन्ही संघ चांगले ताकदवार तुल्यबळ आहेत दोन्ही संघांकडे क्षमता सुद्धा आहे
आणखीन एक कल्पक त्याचा वापर केला आहे आयुष्याने. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. मोठे फटके न मारता सिंगल डबलवर भर देत आहेत आणि आपल्या संघाला चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी एक चांगला खेळ दर्शवतात मैदानामध्ये. आयुष आणि गोलंदाज पियुष. आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी. चांगलं क्रिकेट खेळतायत. बॉक्समध्ये ज्या क्रिकेटिंग शॉटचा आपण ज्या फटक्यांची गरज असते आणि तेच फटके मैदानामध्ये दर्शवतायत. आयुष्याने 2-3 चांगले फटके केले होते, त्यांच्यासाठी आता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. मात्र आयुषसुद्धा हे एक चांगले कसलेले फलंदाज आहेत आणि तसा खेळसुद्धा मैदानात दर्शवतायत. कमेंट बॉक्समध्ये आपण वोटिंग पोल चालू आहे, त्यामध्ये आपण वोट करू शकता कोणता संघ जिंकेल आणि आपलं प्रेडिक्शन पण नोंदवू शकता. सरकार चषक पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वाचा विजेता संघ कोण ठरेल हे आपण वोटिंग पूलमध्ये कमेंट बॉक्समध्ये दर्शवू शकता. आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेने. आयुष्यांच्या बॅटमधनं एकतर धाव पूर्ण, दुसरीचा आहे प्रयत्न, दुसरीही पूर्ण. चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ, रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती आणि त्याचा फायदा आयुष आणि रणजित हे 2 फलंदाज घेत आहेत. का आम्ही जनता रहिवासी संघामधील उत्कृष्ट खेळाडू आहोत, उत्कृष्ट फलंदाज आहोत, मात्र तितकंच कॉलिंग ताळमेळ होतं आणि 2 धावा मिळून जात आहेत. या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 13. राकेश कांडेकर, आपण कृपया बॅनर्जीतून त्यांना बाजूला घ्यायचं. तुमच्या बाजूला जे आहे त्यांना बॅनरच्या एका बाजूला उभा करायचं. कृपया, धन्यवाद. थोडं सरकायचं आहे, जागा पुष्कळ आहे. अतुल बोरकर, जरा त्यांना थोडा ॲडजस्ट करा सांगा. धन्यवाद. दोन षटके या ठिकाणी समाप्त होत आहे आणि प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक लाईव्ह पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना, त्याचप्रमाणे मैदानातील प्रत्येकाला एक उत्सुकता लागली आहे. सरकार चषक पर्व दुसरंच, या पर्वाचा विजेता कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मात्र प्रयत्न जो शेवटच्या चेंडूपर्यंत झालेला चांगला खेळ दर्शवेल तोच या पर्वाचा विजेता ठरेल. त्यासाठी चालू असलेला प्रयत्न गोलंदाजीसाठी चिराग. आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेने, मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे आणि वोटिंग पोल मात्र त्या ठिकाणी वाढत जातो आहे. जे लाईव्ह पाहत असतील घर बसल्या त्यांना सुद्धा एक विनंती आहे. स्क्रीनवर आपल्या वोटिंग पोल चालू आहे आणि ते आपण वोट करू शकता कोणता संघ जिंकेल. 14 धावा झाल्या. तिसरं षटक चालू आहे. दोन्ही संघ मात्र तुल्यबळ आहेत. प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि ती प्रतिष्ठा मात्र या सरकार चषक पर्व दुसरे या करंडकासाठी. आणखीन एक चांगला फटका समोरच्या दिशेने, मात्र तितका सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी बाद होत आहेत. आयुष बाद झालाय. क्षेत्ररक्षण तर चांगलं, जितकं क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण जनता रहिवासी संघ करतोय तितकं सुंदर आणि चांगलं क्षेत्ररक्षण विराज 11 हा संघ सुद्धा करतोय. दोन्ही एकामेकांवरती कुरघोड्या करण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न तर करावे लागतील आणि त्या ठिकाणी सुंदर प्रयत्न होते. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालं आहे आणि त्या ठिकाणी आयुष बाद होत आहेत. नवीन फलंदाज सदानंद राऊत. आजच्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं केलंय, गोलंदाजी सुद्धा चांगली केली होती, फलंदाजी सुद्धा आता मात्र त्यांची वर्णी लागली. अष्टपैलू अशी कामगिरी आपल्या संघासाठी करतायत सदानंद राऊत. वोटिंग पूल वरती खाली होतोय कारण प्रत्येकाची एक्साइटमेंट आणि उत्सुकता त्या ठिकाणी वाढते आहे. निर्धाव चेंडू, चांगली कामगिरी त्या ठिकाणी विराज 11 चिराग यांची. चिराग, रणजित. फायनलचा सामना आपण अनुभवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, मात्र एक धाव यशस्वी पूर्ण झाले. प्रयत्न करतायत धावांसाठी, धावाधाव चालू आहे मैदानामध्ये. एकाला धावा रोखायच्या आहेत, एकाला जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत आणि हा सर्व अट्टास आहे तो सरकार चषक पर्व दुसऱ्याच्या मानाच्या ट्रॉफीसाठी. ही ट्रॉफी कोण जिंकणार? एका बाजूला
वरळी कोळेवाडीतील संघ तर आपल्या जनता रहिवासी संघातील एक संघ 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. धावसंख्येचा आलेख पुढे जातोय. 15 धावा. चांगलं फेक केले त्या ठिकाणी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतंय. दोन्ही संघ लढत आहेत. प्रत्येक जण आपली कसब दाखवतोय मैदानामध्ये. प्रत्येक जण आपल्याकडे जे कौशल्य आहे ते कौशल्य पणाला लावतोय, प्रयत्न करतोय. कारण मलाही जिंकायचं आहे, मला हा सरकार चषक पर्व दुसऱ्याचा मानकरी व्हायचं हे स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगतो. आणि त्या ठिकाणी सुंदर झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आज मात्र सर्वच खेळाडूंचं चांगलं राहिलं आहे आणि क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र होतोय तो विराज इलेव्हन या संघाला त्या ठिकाणी बाद होत आहेत. रणजित बाद होत आहेत. धावसंख्या झाली आहे 16. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. आपण वोटिंग पोल सुद्धा पाहतोय. 16 धावा झाल्या. 16. कधी विराज इलेव्हन या संघाच्या बाजूने जातोय तर कधी जनता रहिवासी संघ या जनता रहिवासी हे 44 वर आहेत वोटिंग पोलसाठी आणि विराज इलेव्हन 56. सोळा झाले. 16. तीन षटक या ठिकाणी समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 16. शेवटच्या षटकासाठी सिद्धेश जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. हा चेंडू अतिरिक्त स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी. धावसंख्या एका धावेने पुढे जाईल. 17 धावा होतील. सदा चांगला फटका त्या ठिकाणी. मात्र एक धाव यशस्वी पूर्ण करतायत दोन्ही खेळाडू. एका बाजूला सदानंद राऊत तर दुसऱ्या बाजूला राज. 18 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एक चांगला चेंडू होता, तितका सुंदर फटका होता. मात्र प्रयत्न करतायत, आपले एफर्ट्स लावतायत मैदानामध्ये. जरी पडले धडपडले तरी सुद्धा जिंकण्यासाठी काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न मात्र करावे लागतील. साईकला राज. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटचं षटक चालू आहे. धावसंख्या 20. लाईव्ह बघणारे सांगतील. 3 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. सदानंद चांगला त्या ठिकाणी होता चेंडू आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात राज बाद झाले आहेत. शेवटचे चेंडू बाकी आहेत आणि शेवटचं षटक चालू आहे. मात्र शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नात राज बाद झाले. दुसरी धाव घ्यायची होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात त्या ठिकाणी बाद होऊन तंबूत परत आहेत. धावसंख्या 21 झाली आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. मंदार केळकर नवीन बॅट्समन. जनता रहिवासी संघ या ठिकाणी आणि समोरच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण करायची होती. कॉलिंग त्या ठिकाणी चुकतंय आणि पुन्हा एकदा चांगली फेक आणि त्या ठिकाणी चांगला चेंडू त्या ठिकाणी कलेक्ट केला होता गोलंदाजाने सिद्धेश याने. धावसंख्या 22. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. जगदीश. तर शेवटचा चेंडू यासाठी बाकी आहेत. सदानंद एक चौकार येईल का आणि 4 धावा. मोक्याच्या क्षणी मात्र सदानंद यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. आज मात्र जिकडे हात लावतील तिकडे सोनं होत आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी सुद्धा मोक्याच्या क्षणी आले. चांगला एक चौकार आला आणि त्या ठिकाणी पाहायचं झालं तर आता या शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्या झाली आहे 26 आणि एक माफक आणि आव्हानात्मक टार्गेट सेट केलं आहे. 26 धावा झाल्या आहेत आणि 27 धावा करायच्या आहेत.
26 संख्या झालेली आहे जनता रहिवासी या संघाची लाईन. ओके, कल्पेश बोरगे कृपया कुठे असे जरा लाईन अप करायचं, लाईन करून घ्यायचे आहेत. लाईन आपल्या पंचांना दिसत नाही आहेत. मंडळाचे आपल्या संस्थेचे प्रवर्तक लाईन करून घ्यायचे आहेत. पंचांना लाईन दिसत नाहीत. कुठेही या स्पर्धेला अडथळा येऊ नये यासाठी कृपा करून आपण लवकरात लवकर लाईन मारून घ्यायचे आहेत. 26 धावा झाल्या आहेत, 27 कल्पेश करायचे आहेत. बोरगे. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. हे पुष्कळ मेहनत घेऊन या ग्राउंडवरती कंटिन्युअसली त्यांचा हा काम चालू आहे. चला, ही स्पर्धा व्यवस्थित व्हावी काही यासाठी मिनिटं पुष्कळ शिल्लक छान आहे. काम हा करत आहेत फायनलचा ते. सामना संपण्यासाठी सर्व चला, मी मगाशी सुद्धा डिक्लेअर केलं होतं की प्रेक्षकांसाठी सुद्धा आपल्याकडे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. जर फलंदाजांनी चेंडू टोलावला आणि तो सीमारेषेच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकांनी डायरेक्ट त्याची झेल घेतली तर त्याला आपल्या चैतन्यसाई संस्थेकडून 500 रुपये व आपल्या संस्थेचे उपखजिनदार नवले मामा यांच्याकडून 555 असे 1055 रुपये पारितोषिक देण्यात येईल. याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. बाहेर प्रेक्षक परंतु एक हॅलो. सूचना आहे प्रेक्षकांना, कोणी Voting pool झेल आपल्याला घेण्याच्या live नादात final आतमध्ये साठी हात voting घालू pool नये ग्राउंडच्या. सुरू आहेत. आपण वोट करू शकता. जो संघ जिंकेल त्याच्यासाठी मॅच चालू करा. 2 मिनिटात ते लाईनचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. जनता रहिवासी संघ 48% आहेत, 47% आहेत आणि विराज 11 53. अरे पाणी आहे ना, नाही संपलं, मॅच संपलं, पाणी संपलं. घरी जावं आपण. स्वप्नील काते साहेब स्टेजच्या समोरून बाजूला व्हायचं आहे. स्वप्नील काते साहेब स्टेजच्या समोरून बाजूला व्हायचं आहे. आपण या संस्थेचे एक प्रमुख प्रवर्तक आहात. नाणेफेक या ठिकाणी जिंकली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर महेश तेली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं महेश होतं तेली आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे थोडं प्रथम फलंदाजी स्टेजपासून करताना थोडं जनता बाजूला रहिवासी उभं संघ राहायचं. 26 धावा धन्यवाद. केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती सदानंद राऊत यांच्या बॅटमधनं एक चौकार आला आहे आणि स्वप्नील काते आपल्याला बोलवतात तिकडे. चौकार तो मात्र प्रफुल्ल एक ठाकूर आपल्याला मोठ्या बोलवतात, चौकार आपण आलाय. तिकडे जायचं आहे. स्वप्नील काते कल्पेश बोरगे धन्यवाद. कल्पेश बोरगे खूप खूप धन्यवाद. आपण खूप छान काम करत आहात या ग्राउंडवरती. लाईन जे आपण मारत आहात त्यामुळे पंचांना काही अडथळा होत नाही आहे सामन्यांमध्ये. पुन्हा एकदा धन्यवाद. चला सर, मॅच चालू करा. पंच मॅच त्या ठिकाणी चालू होते. यूट्यूबला जे लाईव्ह प्रेक्षक पाहत आहेत त्यांना मात्र वोटिंग पोल चालू आहेत. कोण कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपलं मत नोंदवू शकता. कोण सरकार चषक 2025 विजेतेपद कोणता संघ जिंकेल यासाठी ही लढत चालू आहे आणि आपण आपलं मतसुद्धा नोंदवू शकता. त्यामुळे वोटिंग पोल चालू आहेत. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते आहे. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला अमेय, नॉन स्ट्राईक अभिषेक, तर गोलंदाजीसाठी राज. 26 धावां केल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना. 27 धावांचं आव्हान दिलंय.
अमेय आणि पहिला चेंडू वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न होता आणि प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. अमेय बाद होतोय. मॅचची मोठी विकेट मिळते त्या ठिकाणी. कोणी झेल घेतलेला आहे? झेल कोणी घेतलेला आहे? अतुल बोरकर पक्का झेल घेतलेला आहे का? सचिन पाटील झेल घेतलेला आहे? बाहेर नाही. कोणी झेल घेतलाय का? आणखीन एक झेल या ठिकाणी. हॅट्रिक ची संधी आहे आणि जो हॅट्रिक घेईल त्याला स्वप्नील काटे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. वोटिंग पोल चालू आहे आता. मात्र वोट झपाट्याने वोटिंग पोल वाढतायत त्या ठिकाणी. मॅचची फायनलचा सामना, मॅचची रंगत आपल्याला पाहायला मिळते. राज यांनी आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय खेळ केले असतील, मात्र आज त्या ठिकाणी 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करून आणखीन त्या ठिकाणी भर टाकली आहे. रंगत वाढते आहे. जसजसा सामना अंतिम टप्प्यात आलाय तशी मॅचची रंगत आणि रोमहर्षकता आपल्याला वाढताना पाहायला मिळतील. एका बाजूला जनता रहिवासी संघ, दुसऱ्या बाजूला विराज 11. हॅट्रिकची संधी राज आणि 1 धाव त्या ठिकाणी. हॅट्रिक हुकली. मात्र राज यांनी मात्र 2 त्या ठिकाणी चांगले मोहरे गारद केले आहेत. पहिल्या चेंडूवरती अमेय जे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगले खेळले होते, मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झालेत. त्यानंतर आलेले भावेश पवार त्या ठिकाणी त्यानंतर बाद झाले. या ठिकाणी चांगला एक रोमहर्षक सामना आपल्या समोर चालू आहे. फायनलचा सामना कसा असावा त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर पाहायला मिळत आहे. स्ट्राईकला श्लोक नावकर. स्टेजच्या समोर कोणत्याही प्रेक्षकाने उभं राहू नये. सुनील मामा यांच्याकडून प्रत्येक विकेटला 501 रुपये. आणखीन एक चांगली या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आणि श्लोक अनावकर सुद्धा बाद होत आहेत. हॅट्रिक त्या ठिकाणी झाली आहे. आतापर्यंत 4 चेंडू खेळ टाकले आहेत. 4 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले आहे आणि 1च धाव दिली आहे. राज आज मात्र आपल्या संघासाठी राज करतायत, तशीच गोलंदाजी करतायत. ज्या संघासाठी जसा पुरेपूर गोलंदाज व्हावा होता तशीच त्या ठिकाणी गोलंदाजी करतायत. जनता रहिवासी संघ का सर्वोत्तम आहे आणि त्या संघामध्ये का माझी वर्णी लागली आहे हे एक आपल्या संघासाठी आहे आणि सर्व प्रेक्षकांसाठी दाखवून देत आहेत. एकदा राज यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, राज यांच्यासाठी टाळ्या वाजवा. चिराग आणखीन एक सुंदर त्या ठिकाणी चेंडू. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. 3 विकेटर घेतली आहे. 4थी येईल का या मॅचची गोल्डन विकेट? सर्वांचे लक्ष असतील. सुंदर त्या ठिकाणी पहिलं षटक होतं. पहिलं षटक मात्र राज यांच्या नावावरती राहिलंय. 3 विकेट घेतलाय राज यांनी आणि धावा दिल्या 3. फायनल मध्ये प्रवेश केलाय. धावसंख्या माफक आहे, मात्र त्या धावसंख्येसाठी अडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न करतायत. या ठिकाणी वोटिंग पोल सुद्धा लाईव्ह मध्ये आपल्याला समसमान त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रोमांचकता मात्र त्या ठिकाणी वाटते. आयुष गोलंदाजीसाठी 1 धाव येईल. धाव संख्या होईल 4. प्रत्येकांच्या रसिक प्रेक्षकांसाठी हा चांगला सामना आहे आणि प्रत्येक रसिक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतोय. नवीन फलंदाज आले आहेत. चिराग मोरे. जनता रहिवासी संघ अतिशय कमालीची कामगिरी या पर्वामध्ये केली आहे. सर्व ठिकाणी आयुष आणि आणखीन एक त्या ठिकाणी बाद होत आहे. बाहेर मारलाय.
प्रयत्न तर चांगला होता, प्रयत्न फसलाय जनता रहिवासी संघ. आता मात्र गाडी ट्रॅकवर आली आहे आणि ती कोणी आणली आहे तर राज आणि पियुष यांनी. राज आणि आयुष यांनी. चार गडी बाद झाले आहेत. सिद्धेश वळईकर नवीन बॅट्समन, आयुष आणि त्या ठिकाणी यष्टी रक्षण सुद्धा कमालीची. फिल्डिंग मात्र लाजवाब झाली आहे या संघाची आणि संघ लढतोय धडपडतोय, कारण आम्हाला सरकार चषक पर्व दुसऱ्याचा विजेता ठरायचा आहे. त्या ठिकाणासाठी हे प्रयत्न चालू आहेत. एका बाजूला विराज 11, दुसऱ्या बाजूला जनता रहिवासी संघ आणि आणखीन एक गडी बाद. तिसरी काय विकेट गोलंदाजी झाली सुनील आहे. मामा यांच्याकडे 1,500 रुपये झालेले आहेत तिसऱ्या विकेटसाठी. आपले मित्र सचिन कोटेकर यांचं म्हणणं आहे की जनता रहिवासी सेवा संघ यांच्यावर हनुमानाची खूपच अशी कृपा आहे. त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक काम त्यांची पूर्ण होतात. आयुष सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी. राज यांनी आपल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले. त्यानंतर आयुष यांनी सुद्धा आपल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले. जनता रहिवासी संघासाठी आपली कित्येक वर्ष आपण क्रिकेट खेळतोय. हे क्रिकेट मात्र मैदानामध्ये आपण दर्शवलंय आणि त्याचा फायदा होतोय संघाला. तितकं सुंदर यष्टीरक्षण सुद्धा केलंय. आणखीन एक चांगला चेंडू, यष्टीरक्षण सुद्धा चांगलं होत आहे. राजेश वापेरकर, वय वर्ष, मात्र वयाला हरवायचं असेल तर छंद जिवंत ठेवले पाहिजेत. स्कोर धावा किती झाल्या ते सांगायचे आहेत. 2 षटक समाप्त झाले आहेत. धावसंख्या झाले 5. 5 झालेले आहे धावसंख्या. मंदार. 2 षटक अखेर. ओके. 178 लाईव्ह लोक पाहतात हा सामना. मंदार येत आहेत तर स्ट्राईकला. अभिषेक सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. जनता रहिवासी संघ कोणतरी भाकीत केलं होतं की हा फायनलचा सामना आम्ही जिंकू, मात्र त्या ठिकाणी त्या दिशेने वाटचाल करतायत. मात्र क्रिकेटचा खेळ आहे हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कोण जिंकेल कोण हरेल हे आपण सांगू शकत नाही. मात्र प्रयत्न तर करतायत त्या ठिकाणी आणि तितकंच सुंदर प्रयत्न आहेत त्या जनता रहिवासी संघाचे. डेड Dead बॉल ball आहे? आताचा. ओके. डेड बॉल घ्यायचा आहे. 1 धाव कमी करायचे. डेड बॉल घ्यायचा आताचा. 7 धावा झाल्या आहेत. प्रत्येक खेळाडू मात्र या धावा वाचवण्यासाठी धडपडतोय आणि ती धडपड आपल्याला मैदानात पाहायला मिळते. जनता रहिवासी संघ जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. 1 धाव त्या ठिकाणी. 3 आहेत ना. ओके, 3 धावा. अकरा झालाय. 16 पाहिजे. धाव संख्या झालेली 8 बॉल 16. 8 चेंडू आणि 16ची गरज. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. 1 यशस्वी धाव. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी समोरच्या दिशेने. 3 प्रेक्षकांनी जोरात समाप्त टाळ्या झाले आहेत. वाजवायच्या आहेत. या खेळाडूंसाठी पुष्कळ सुंदर खेळ खेळत आहेत. प्रेक्षकांनी त्यांना टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे खेळाडूंना. 14 पाहिजे. 6 बॉल 14.
धावसंख्या किती झाली आहे ते पहिलं सांगा. 13 झाले आहेत. 13 6 चेंडूमध्ये 14ची गरज आहे. ओके, धन्यवाद. 99. विराज यांना हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. लाईव्ह पाहणाऱ्याने एक वोट द्यायचा आहे. गोलंदाजीसाठी येतात त्या ठिकाणी सदा. शेवटच्या चेंडूवरती सदाबहार कामगिरी होती आणि आता त्या ठिकाणी येत आहेत. पहिला चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न होता. एक धाव त्या ठिकाणी. एक झाला 5-13. 5 चेंडू आणि 13ची गरज. सदानंद एक धाव त्या ठिकाणी. सामना थोडा मात्र सामन्याचं भाकीत त्या ठिकाणी जनता रहिवासी संघाच्या बाजूने झुकताना दिसत आहे. 3 चेंडू आणि 12ची गरज. 4 चेंडू आणि 12. आणि या ठिकाणी बाद झाले आहेत. काय बोलतो आता 3 बॉल 11 ना. 3 चेंडू आणि 11ची गरज. बॅट्समन कोण आलाय नवीन. 3 चेंडू आणि 12. 3 चेंडूंवरती 3 चौकार. बॅट्समन कोण आहे. 3 बॉल 12. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणावरती बाजी मारून घेतली आहे. आता मात्र सामना झुकतोय तो जनता रहिवासी या संघाच्या बाजूने. काय खेळ केला या ठिकाणी. आपल्याला पाहायचं झालं तर सर्वांचेच आभार, सर्वांचे कौतुक, खेळाडूंचे कौतुक, आयोजकांचे कौतुक, सर्वांचेच. जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमी आहे. एकच धाव. सामना मात्र झुकतोय तो जनता रहिवासी संघाच्या बाजूने. 1 चेंडू आणि 11ची गरज. टाळ्या वाजवून जनता रहिवासी यांचा मनोगत वाढवायचं. तुम्ही सगळ्यांनी, सगळे प्रेक्षक वर्ग त्यांना प्रोत्साहन द्यायचं. जनता रहिवासी सेवा संघ हा संघ आणि झेल बाद शेवटच्या चेंडूत आणि हा सरकार चषक 2025 आपल्या जनता कॉलनीतील दोन आपल्या जनता कॉलनीतील बलाढ्य असा संघ जनता रहिवासी सेवा संघ आणि हा 2025चा सरकार चषक किताब पटकावलेला आहे. खूप खूप शुभेच्छा आपल्याला जनता रहिवासी सेवा संघ. तसंच विराज, आपण सुद्धा चांगला खेळ केलात. खूप सुंदर खेळ झाला आपल्याकडून. मन कुठे दुखवायचं नाही. आपला सुद्धा सुंदर खेळ आपण केलेला आहे. नेक्स्ट बेटर टाईम, पुढच्या वेळी आपल्याला संधी भेटू शकते हा अंतिम सामना खेळून ही ट्रॉफी घेण्याची. खूप सुंदर खेळ झाला विराज यांच्याकडून सुद्धा. हँडशेक करून घ्यायचं सर्वांनी. सुंदर खेळाडू वृत्ती पाहायला मिळते, मैत्रीपूर्ण आणि खेळाडू वृत्ती पाहायला मिळते. सगळे खेळाडू एकमेकांबरोबर हँडशेक करत आहेत. खूप छान, खूप सुंदर. अभिनंदन, अभिनंदन जनता रहिवासी सेवा संघ या संघाचे हार्दिक अभिनंदन. पुष्कळ चांगल्या प्रकारे खेळ खेळून या सरकार चषक 2025च्या ट्रॉफीवरती आपलं नाव त्यांनी कोरलं आहे.
आयुष ठाकूर, प्रवर्तक विराज संघ, जनता रहिवासी सेवा संघ. आपण जेवून जायचं आहे. जे जेवणाचे कंटेनर आणलेले आहेत ते सगळे आपण घेऊन जायचे आहेत. आयुष ठाकूर या सामन्यातील सामनावीर आयुष ठाकूर, आपण स्टेजवरती यायचं आहे कृपा करून. आपण स्टेजवरती यायचं आहे. या सामन्यातील सामनावीर आयुष ठाकूर, आपण स्टेजवरती यायचं आहे मंचावरती. 2 मिनटं शांत राहायचं. जरा 2 मिनटं सर्वांनी बाजूला व्हायचं. इथे बक्षीस समारंभ हा कार्यक्रम पार पडत आहे. सर्वांनी जरा खूप सुंदर खेळ झालेला आहे. स्वप्नील काते, आपला शब्द म्हणजे बोलतात ना, देवाचा शब्द आपण बोललात. हां, स्वप्नील काते की लकीर कभी भी मिट नहीं सकती, ऐसी हस्ती कभी बन नहीं सकती. सर्वांना एक सूचना आहे. 2 मिनटं. आपले जे पंच आपल्या या सामन्यांना लाभले होते ते बाहेर राहणारे पंच आहेत. त्यांना आपण त्यांचं मानधन देऊन त्यांना मोकळं करूया. सर्वांनी त्यांच्यासाठी क्लॅप करायचे जोरात. धन्यवाद तिन्ही पंच, खूप खूप धन्यवाद. एक 2 मिनटं थांबायचं आहे, वाजवू नका. त्यांना लांब जायचंय. फक्त 2 मिनटं. आजचा हा कार्यक्रम 3 दिवसाचा कार्यक्रम. आपले पंच अत्यंत लांबून आलेले आहेत. ह्या पंचांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि त्यामुळेच आजची आपली स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. कारण त्यांच्या निर्णयाशिवाय आणि त्यांच्या भक्कम अशा पाठिंब्याशिवाय आजची आपली स्पर्धा पार पडणं शक्य नव्हतं. आणि म्हणून मी ह्या तिन्ही पंचांचं, आपले सरकार ग्रुपचे संचालक आणि आपले विकासक श्री आकाशजी गुप्ता साहेब, त्याचप्रमाणे चैतन्यसाई जनता कॉलनी SRA सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सागर दर्शन SRA सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने मी या तिन्ही पंचांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मी आपल्या संस्थेचे मुख्य पदाधिकारी शेखरजी कीर साहेब, मुख्य प्रवर्तक गजानन कर्वे, उपमुख्य प्रवर्तक अतुलजी बोरकर, खजिनदार सोनू नवले, सहखजिनदार, मी स्वतः सरचिटणीस नवनाथ करंदेकर आणि माझे सहकारी सहसचिव शशांकजी गवस, त्याचप्रमाणे सप्तेश कीर आणि सचिन पाटील, त्याचप्रमाणे सागर दर्शनचे सुनील मामा सोनावणे आणि शेखरजी पालव यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. आपल्याला जो सहकार्य करणारे 3 दिवसाचे आपले जे बिनी